तर राजन साळवे यांचा अखेर शिवसेनेत प्रवेश झाला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनुष्य बांधलेले हाती उद्धव ठाकरे यांना आज जबर झटका बसलेला आहे। राजन साळवे यांनी ठाणे येथे उपमुख्यमंत्री व शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला। एकनाथ शिंदे हे आपले राजकीय गुरु असल्याने राजन साळवे यांनी म्हटले आहे। ठाणे येथील आनंद आश्रमात राजन साळवे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले। पक्षात प्रवेश केल्यानंतर राजन साळवे म्हणाले, 9 तारीख या दिवशी भाईचा वाढदिवस असतो। त्या दिवशी मी भाईंना भेटलो आणि म्हणालो की या शुभ दिवशी मला आता पक्षात यायचे आहे। त्यावेळी जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे। कुटुंबातला सदस्य म्हणून भाईंनी माझ्यावर प्रेम केलं। एक छोटा भाऊ म्हणून मला त्यांनी मार्गदर्शन दिले। एक दुःख आहे नक्कीच, भाई मुख्यमंत्री होत असताना मी त्यांच्या सोबत राहू शकलो नाही। 2006 ला मी निवडणुकीत पराभूत झालो। 2024च्या निवडणुकीत मला पराभवाला सामोर जावे लागले। याला जबाबदार कोण हे आपल्याला माहीत आहे। हा पराभव मला आणि माझ्या कुटुंबियाच्या जिवारी लागला। माझ्या पराभवाला जी माणसे कारणीभूत आहेत त्या संबंधीची माहिती तसेच पुरावे मी उद्धव ठाकरे यांच्याकडे दिले होते। त्यानंतर मला वाटले आता थांबावे, पण मतदारसंघातील माणसे, त्यांचा विकास, जिल्ह्याचा विकास यासाठी मी पुन्हा उमेदीने उभे राहिले पाहिजे असे आग्रह या मंडळीने धरला। विकासाच्या दृष्टीने विचार करताना एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व महाराष्ट्राने स्वीकारले आहे। त्यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा शिवसेना धनुष्यबाण घेऊन लोकांमध्ये जाऊ असे राजन साळवे यांनी म्हटले आहे। राजन साळवे म्हणाले, दुधात साखर पडली की दूध मधुर होते, तसेच आम्ही आता शिवसेनेत प्रवेश केल्यावर पुढे सगळेच मधुरच होणार। मी भाईला सांगू इच्छितो, मला काही नको, मला कशाची अपेक्षा नाही, मात्र माझे कार्यकर्ते आणि माझे पदाधिकारी यांचा मान सन्मान मिळायला पाहिजे अशी इच्छा राजन साळवे यांनी व्यक्त केलेली आहे। यावेळी बोलताना उदय सामंत म्हणाले, साळवे साहेब, आपण शिवसेना वाढवत असताना धनुष्यबाण घेऊनच शिवसेना वाढवली, मात्र आता बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या शिवसेनेचे धनुष्यबाण शिवसेनेकडेच ठेवण्याचे पवित्र काम एकनाथ शिंदे साहेब यांनी केलं आहे। आपण कुटुंब म्हणून काम करतो आणि कुटुंब प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे काम करतात। पूर्ण रत्नागिरी जिल्हा भगवामय करायचा आहे। मी तुम्हाला शब्द देतो की आपण सगळे मिळून हे काम करूया। दरम्यान राजन साळवे यांचा शिवसेना पक्ष प्रवेशावेळी ठाकरे गटाच्या रत्नागिरी जिल्हा समन्वयक रवी डोळस यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील माजी आमदार राजन साळवे यांनी पक्षातील उपनेते पदाचा कालच राजीनामा दिला होता। गेल्या अनेक दिवसापासून राजन साळवे ठाकरे गटातून बाहेर पडत असल्याची चर्चा सुरू होत्या। त्यांनी दिलेल्या उपनेते पदाच्या राजीनाम्यानंतर यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे। राजन साळवे हे शिवसेनेत विशेषतः मातोश्रीशी एकनिष्ठ अशी त्यांची ओळख होती, मात्र अलीकडच्या काळात विनायक राऊत यांच्याशी त्यांचा वाद झाला आणि उद्धव ठाकरे यांनी देखील विनायक राऊत यांचीच बाजू उचलून धरल्याने राजन साळवे यांचे मन दुखावले गेले। त्यामुळेच त्यांनी आता ठाकरे गटाला रामराम करण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे। राजन साळवे यांच्या उपनेते पदाच्या राजीनाम्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली होती। एकनाथ शिंदे म्हणाले होते की जे पक्षात येतील त्यांचे स्वागतच आहे, कारण गेल्या 2.5 वर्षामध्ये बाळासाहेबांच्या आनंद दिघेंच्या विचारांच्या शिवसेनेत आमदार, खासदार, नगरसेवक तसेच अनेक नेते शिवसेनेत दाखल झाले आहेत। त्यांना बाळासाहेबांची शिवसेना पुढे न्यायची आहे, वाढवायची आहे। बाळासाहेबांच्या विचारावर आम्ही सत्ता स्थापन केली। 2.5 वर्षे आम्ही जे काम केले ते लोकांना माहिती आहे, म्हणून विश्वास लोक दाखवत आहेत कामावर। हे काम करणारे सरकार आहे, घरी बसणारे नाही। हे रिझल्ट देणारे सरकार आहे, फील्डमध्ये उतरून 24/7 काम करणारे सरकार आहे। पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, माझ्या मुख्यमंत्री काळात एवढे निर्णय आम्ही घेतले, एवढे प्रकल्प आम्ही सुरू केले, कल्याणकारी योजना, लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, लाडका ज्येष्ठ, अनेक असे निर्णय आम्ही घेतले। विकासाचा अजेंडा घेऊन जाणारे आमचे सरकार आणि शिवसेना आहे आणि म्हणून शिवसेनेत अनेक नेते येत आहेत असं एकनाथ शिंदे यांनी मत आपलं व्यक्त केलेलं आहे। एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर अनेक आमदार शिंदे गटात गेले होते। यावेळी मोजके आमदार उद्धव ठाकरे यांच्या बाजूने एकनिष्ठेने उभा होते। यात राजन साळवे यांचा समावेश होता। महाविकास आघाडीची सत्ता गेल्यावर राजन साळवे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईला देखील समोर जावं लागलं होतं, तरी देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नव्हती। राजन साळवे मातोश्रीचे निष्ठावंत अशी त्यांची ओळख आहे, मात्र त्यांनी ठाकरे गटाला सोडण्याचा निर्णय घेतला। हा निर्णय घेतल्यामागे
विधानसभा निवडणुकीच्या वेळेस झालेला विनायक राऊत यांच्याशी वाद, तसेच या वादानंतर उद्धव ठाकरे यांनी विनायक राऊत यांची बाजू उचलून धरली। या कारणामुळे राजन साळवे यांचे मन प्रचंड दुखावले होते। विधानसभा निवडणुकीत विनायक राऊत यांनी राजन साळवे यांना मदत केली नाही आणि अखेर त्यांचा पराभव झाला होता। यावर चर्चा करण्यासाठी विनायक राऊत आणि राजन साळवे मातोश्रीवर गेले होते। तेव्हा तुम्हाला दुसऱ्या पक्षात जायचं असेल तर दरवाजे उघडे आहेत, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी राजन साळवे यांना सुनावले होते। दुखावलेल्या मनाने अखेर राजन साळवे यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला। यामुळे आता शिंदे गटाची कोकणात आणखी ताकद वाढण्यास मदत होणार असल्याने बोलले जात आहे। आणि अशा प्रकारे राजन साळवे यांनी ठाकरे गटाला रामराम करून शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे।